हिंदवी स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी सन शके 1551 फाल्गुन वैद्य तृतीयेला अर्थात 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती खानदेश डंकाच्या माध्यमातून विशेष माहितीपटद्वारे आपण पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांना एक ज्येष्ठ बंधू होते, त्यांचे नाव संभाजी। अफजल खानाने त्यांना छलकपट करून ठार मारले होते। शिवरायांना एकूण 8 पत्नी होत्या। शिवरायांची प्रथम पत्नी राणी सईबाई। सईबाई या फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होत्या। सईबाईंचा शिवरायांशी विवाह दिनांक 17 एप्रिल 1640 मध्ये झाला होता, तर सईबाईंचा मृत्यू 5 सप्टेंबर 1659 रोजी किल्ले रायगडावरती झालाय। शिवरायांची द्वितीय पत्नी सोयराबाई। सोयराबाई या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या बहीण। शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी सईबाईंच्या पश्चात सोयराबाई शिवरायांच्या सोबत होत्या। सोयराबाईंचा शिवरायांशी विवाह 1642 मध्ये झालाय। शिवरायांची तिसरी पत्नी राणीसाहेब सगुणाबाई या शिर्के घराण्यातील होत्या। शिवरायांची चौथी पत्नी राणीसाहेब पुतळाबाई या पालकर घराण्यातील होत्या। पुतळाबाई शिवरायांच्या निधनानंतर रायगडावर सती गेल्या होत्या। पुतळाबाईबाबत इतिहासात वेगवेगळे संदर्भ दिसून येतात। शिवरायांच्या 5व्या पत्नी राणीसाहेब लक्ष्मीबाई या विचारे घराण्यातील होत्या। शिवरायांची 6वी पत्नी राणीसाहेब सकवारबाई या गायकवाड घराण्याच्या होत्या। शिवरायांच्या 7व्या पत्नी राणीसाहेब काशीबाई या स्वराज्यातील जाधव घराण्याच्या होत्या। आणि शिवरायांची 8वी पत्नी राणीसाहेब गुणवंताबाई या इंगळे घराण्यातील होत्या। शिवरायांना 2 पुत्र होते। सईबाईपासून शिवरायांना एक पुत्र झाला होता, त्यांचे नाव छत्रपती संभाजी महाराज। त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला आणि मृत्यू 11 मार्च 1689 रोजी वढू तुळापूर येथे झालाय। सोयराबाईंपासून शिवरायांना एक पुत्र झाला होता, त्यांचे नाव छत्रपती राजाराम महाराज। त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी रायगडावरती झाला, तर त्यांचा मृत्यू 3 मार्च 1700 रोजी सिंहगडावरती झाला। शिवाजी महाराजांना एकूण 6 मुली होत्या। सईबाईंपासून शिवरायांना 3 मुली झाल्या होत्या। यामध्ये प्रथम कन्या सखुबाई यांचे लग्न महादजी निंबाळकर यांच्याशी झाले होते। द्वितीय कन्या राणूबाई यांचा विवाह जाधव घराण्यात झाला होता, तर तृतीय कन्या अंबिकाबाई यांचा विवाह महाडिक घराण्यात झाला होता। सोयराबाईपासून शिवरायांना एक कन्या होती, त्यांचे नाव दीपाबाई। त्यांचा विवाह विश्वासरावांशी करून दिला होता। राणीसाहेब सकवारबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती, त्यांचे नाव कमळाबाई। त्यांचा विवाह पालकर घराण्यात झालाय। राणीसाहेब सगुणाबाई यांच्यापासून शिवरायांना एक कन्या होती, त्यांचं नाव राजकुंवरबाई। त्यांचा विवाह शिर्के घराण्यात झाला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुना छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई। येसूबाई या पिलाजी शिर्केंच्या कन्या होत्या, तर राजाराम महाराजांचे एकूण 4 विवाह झाले होते। राजाराम महाराजांची प्रथम पत्नी जानकीबाई या प्रतापराव गुजरांच्या कन्या होत्या। द्वितीय पत्नी ताराबाई या हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या। तृतीय पत्नी राजेशबाई या कागलकर घाटगे घराण्याच्या होत्या, तर राजारामांचा 4था विवाह अंबिकाबाईंशी झाला होता। शिवाजी महाराजांची नातवंडे संभाजी महाराजांचा पुत्र शाहू महाराज यांचा जन्म 18 मे 1682 मध्ये झाला होता।
पुढे ते सातारा गादीचे वारसदार झाले होते. इतिहासात संभाजी महाराजांना भवानीबाई नावाची ही मुलगी होती असा दाखला मिळतो. राजाराम महाराजांची मुले ताराबाईंपासून त्यांना शिवाजी दुसरे हे पुत्र होते. त्यांचा जन्म 9 जून 1696 मध्ये झालाय. तर कन्या अंबिकाबाई होत्या. तर राजसबाईपासून संभाजी दुसरे होते. त्यांचा जन्म 23 मे 1698 रोजी झाला. तर कन्या सोयराबाई होत्या. मित्रांनो, ही होती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती. मी गणेश शार्दूल तुमची रजा घेतो. धन्यवाद.